आता आपण डिस्कस करणार आहोत ग्रॅव्हिटेशन या लेसनवर विचारले गेलेले आतापर्यंत बोर्डला विचारले गेलेले क्वेश्चन. ते क्वेश्चनचं डिटेल आन्सर, डिटेल सोल्युशन हे तुम्हाला मी या पुढे इथे देतोय. तर वन बाय वन आपण क्वेश्चन सॉल्व करू. तर स्क्रीनवर एक क्वेश्चन दिसतोय, त्या क्वेश्चनला सॉल्व करू आपण. अ मेटल बॉल ऑफ मास 5 kg. तुम्हाला काय दिला? एक बॉल दिला, ज्या बॉलचं मास दिलंय 5 kg. 5 kg गिवन डेटा समजून घ्या. एका बॉलचा मास किती आहे? 5 kg. फॉल्स फ्रॉम ए हाईट ऑफ 490 मीटर. हा काय करतोय? खाली पडतोय. म्हणजे हा झाला ग्राउंड. तर किती हाईट वरून खाली पडतोय तो? हाईट दिली तुम्हाला, हाईट दिली 490 मीटर. साहजिकचा खाली पडतोय तर सुरुवातीला रेस्ट मध्ये असेल, तिथून आपण त्याला सोडणार. फ्री फॉलचा क्वेश्चन आहे. इथं ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये होता. हा बॉल दिसतोय तुम्हाला इथे. हा ऑब्जेक्ट कसा होता? रेस्ट मध्ये होता. याला आपण सोडल्यानंतर काय होणार? तो खाली पडणार. याला सोडल्यानंतर खाली पडणार. तर किती हाईट वरती? तो ऑलरेडी 490 मीटर हाईट वर आहे. त्याची इनिशियल वेलॉसिटी किती असेल? 0 असेल. त्याचा मास किती आहे? 5 kg. तुम्हाला प्रश्न विचारला हाऊ मच टाइम इट विल टेक टू रीच द ग्राउंड. म्हणजे आपल्याला काय काय गोष्टी दिल्या त्या समजून घ्या. मास दिले तुम्हाला 5 kg. त्याची गरज पण नाही आपल्याला मासची, कारण कोणत्याच कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये मासचा वापर होत नाही. सेकंड दिलंय आपल्याला ऍक्सेलरेशन माहिती असतं, किती असतं? जी. त्याची व्हॅल्यू किती असते? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे लक्षात घ्या, इथं दिलेली आहे तुम्हाला. आणि त्याच बरोबर दिली हाईट. हाईट किती दिली? 490 मीटर. 490 मीटर. इनिशियल वेलॉसिटी किती असेल? 0. आपण अज्युम करू इनिशियल वेलॉसिटी त्याची किती असेल? 0 असेल. याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला टाइम फाइंड आउट करायचा आहे. तर आपण फॉर्म्युला यूज करू. आपल्याला हाईट दिली इथं, तर हाईटचा फॉर्म्युला यूज करणार आपण 1/2 g इंटू टी स्क्वेअर. इथं आपल्याला फाइंड आउट करायचा टी स्क्वेअर. व्हॅल्यूज पुट करा. एच ची व्हॅल्यू किती आहे? पुट. एच ची व्हॅल्यू किती आहे? 490 मीटर. देन जी ची व्हॅल्यू किती आहे? 9.8. आपल्याला फाइंड आउट काय करायचा? टी फाइंड आउट करायचा. टी फाइंड आउट करू. एच ची व्हॅल्यू आहे बघा 490 मीटर. इथं 1/2 इंटू जी. जी ची व्हॅल्यू किती आहे? 9.8 इंटू काय? टी स्क्वेअर. व्हॅल्यू माहित नाही, जशाच तसं ठेवा. आता 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये पाठवा. 490 मल्टिप्लाइड बाय 2 आणि 9.8 इथं डिवाइड मध्ये पाठवा. सो इथं किती शिल्लक राहतो? टी स्क्वेअर. आपल्याला फाइंड आउट करायचा टी स्क्वेअर. तर इथे या टी स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते? टी स्क्वेअर ची व्हॅल्यू बघा, इथं 9.8 आहे. एकने डेसिमल पॉईंट पुढे शिफ्ट करा, कारण डेसिमल पॉईंट म्हणलं तर तुम्हाला कॅल्क्युलेशनला अडचणी येतात. सो डेसिमल पॉईंट आपण रिमूव्ह करू. एकने डेसिमल पॉईंट पुढे शिफ्ट केला तो होईल 98. वरती 490 आहे, त्याचा पण एकने डेसिमल पॉईंट पुढे शिफ्ट करा, तो होणार 4900. आणि इथं मल्टिप्लिकेशन मध्ये कोण येतं? 2. याला जर सॉल्व्ह केलं आपण तर इथं लक्षात येतं 49 ने 98 ला डिवाइड होतं. 49 2 जा 98, 49 1 जा 49, 0 0 0 0. सो टी स्क्वेअर 2 टू गेट कॅन्सल. टी स्क्वेअर ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 100. तर टी किती असेल? स्क्वेअर रूट ऑफ 100. स्क्वेअर रूट ऑफ 100 टी म्हणजे टी ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 10 सेकंड. त्या ऑब्जेक्टला खाली येण्यासाठी किती वेळ लागेल? 10 सेकंड. शेवटी आन्सरला खाली लिहिणार द टाइम टेकन टू रीच द ग्राउंड. द टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट टू रीच द ग्राउंड इज इक्वल्स टू 10 सेकंड. असा आन्सर लिहायचं, त्याला बॉक्स करायचा. एक्झाम मध्ये लिहित असताना या गोष्टी लक्षात घ्यावा, तेव्हा तुम्हाला मार्क मिळतील पूर्ण. मार्च 2019 ला विचारला गेलेला क्वेश्चन होता आणि त्या क्वेश्चनचा आन्सर हे तुमच्या समोर आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ इफ द मास if its mass was twice and the radius half of what it is now. म्हणजे काय सांगितलं बघा, लक्ष द्या. तुम्हाला सांगितलं जर अर्थ आहे आणि त्या अर्थची जी रेडियस आहे ते आता असणाऱ्या अर्थचं जे मास आहे, मास हे आज असणाऱ्या मासच्या कसं असेल? डबल असेल. म्हणजे काय तुम्हाला काय सांगितलं? मास इज ट्वाइस. काय सांगितलं? मास इज ट्वाइस. बघा, सायन्सचे क्वेश्चन, फिजिक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात. तर त्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगतो, त्या लक्षात घ्या. तुम्हाला कॉन्सेप्ट काय दिला इथं रीड करा. काय? मास वॉज ट्वाइस. मास कसं दिलंय? ट्वाइस. मास जर ट्वाइस असेल तर याला मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे. लिहायचं कसं? मास पहिल्या ऑब्जेक्टचं मास घेणार. किती घेणार? यम. म्हणजे आधी मास किती होतं? यम. मास इज ट्वाइस म्हणजे डबल घेणार आपण त्याला. त्या मासला काय घेणार आपण? डबल.
डबल केला आपण मास. त्याच्यानंतर सेकंड थिंग काय दिली आहे, इट्स रेडियस हाफ. रेडियस काय, हाफ. सेकंड काय दिलं तुम्हाला, रेडियस हाफ. रेडियस इज हाफ म्हणू आपण याला. रेडियस जर हाफ असेल तर याला पण मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे. कसं, इनिशियल रेडियस घ्या आर, इनिशियल घेऊन टाकायचं. इनिशियल रेडियस दिला r1 इज इक्वल टू r. इनिशियल मास असेल m1 इज इक्वल टू m. इनिशियल टाइम असेल t1 इज इक्वल टू t. घेऊन टाकू आपण. ठीक आहे. पुढे r1 इज इक्वल टू r हाफ करायचंय म्हणजे r2 किती घेणार आपण, r डिवायडेड बाय 2. तुम्हाला विचारलं की कोणाची व्हॅल्यू विचारली, g ची व्हॅल्यू विचारली. म्हणजेच काय, g1 इज इक्वल टू जर आपण g घेतला, g1 इज इक्वल टू g घेतला तर आपल्याला कोणाची व्हॅल्यू विचारली, g2 ची. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे फॉर्म्युला. फॉर्म्युल्यामध्ये कोण कोण आलं पाहिजे, मास. त्याचबरोबर कोण आलं पाहिजे, रेडियस. आणि सगळ्यात महत्वाचं जे फाइंड आउट करायचं ते आलं पाहिजे. म्हणजे जी एक फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, फॉर्म्युला कोणाचा आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, g इज इक्वल टू काय, gm अपॉन r स्क्वेअर. g इज इक्वल टू काय, gm अपॉन r स्क्वेअर. तर आपण सॉल्व्ह करू याला. जी कॉन्स्टंट असतो त्याला साइडला ठेवा. तर जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय म्हणू शकतो, मास, अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द r स्क्वेअर. फॉर्म्युल्यात कन्वर्ट करायचं, याला फॉर्म्युल्यात कन्वर्ट करायचं शिका. बघा, जर तुम्हाला p इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द q दिलं असेल तर याला लिहिताना असं लिहू शकता तुम्ही, p2 इज इक्वल टू p1 इज इक्वल टू q2 अपॉन q1. तसंच याला लिहिणार आपण. कसं लिहिणार समजून घ्या. हा काय इथं g2 अपॉन g1, g दिलाय ना, याला लिहिणार आपण g2 अपॉन g1. इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल काय, मास, इक्वल टू घेणार. डायरेक्टली प्रोपोर्शनल मास आहे म्हणून घेणार आपण m2 अपॉन m1. जे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ते समोरासमोर आले पाहिजे. हा g2 समोर कोण आला, m2. का, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. पण इथं g आणि r हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना, सो याला रिव्हर्स घेणार. कसा, इथं बघा r याचा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर घेणार. r इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, इथं g2 वर आहे, इथं घेणार आपण r1 वर घेणार, r1 अपॉन r2. हे फॉर्म्युल्यात कन्वर्ट करता तुम्हाला आलं पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला p इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द q दिलं असेल त्याला लिहिताना असं लिहिणार, p2 अपॉन p1 इज इक्वल टू q1 अपॉन q2. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजल्याच पाहिजे. आता काय राहिलं, फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या आणि सॉल्व्ह करायचं. चला व्हॅल्यू पुट करू आपण. व्हॅल्यू पुट करताना बघा, g2 ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, g1 ची व्हॅल्यू दिली g, देन m2 ची व्हॅल्यू दिली 2m, देन m1 ची व्हॅल्यू तर आपण m कन्सिडर केला. पुन्हा r1 ची व्हॅल्यू आहे r, आणि r2 ची व्हॅल्यू दिली r डिवायडेड बाय 2. r कॅन्सल, mm कॅन्सल. शिल्लक काय राहिला बघा, g2 अपॉन g1 इज इक्वल टू, इथं आहे 2 आणि ब्रॅकेट मध्ये काय, ब्रॅकेट मध्ये 1 डिवाइड मध्ये आहे 2, तो 2 मल्टिप्लाय मध्ये येईल म्हणजे 2 मल्टिप्लाय मध्ये आला आणि त्याचा काय असेल, स्क्वेअर. त्याचा काय असेल, स्क्वेअर. तर आपल्याला g2 अपॉन g1 काय मिळतं, g2 अपॉन g1. इथं आहे 2, स्क्वेअर करा. 2 चा स्क्वेअर किती झाला, 4. म्हणजे g2 इज इक्वल टू मिळणार 2 इंटू 4 किती झाला, 8. आणि हा g1 इकडे मल्टिप्लाय मध्ये येणार. म्हणजे g2 ची व्हॅल्यू किती मिळणार, 8 टाइम्स ऑफ g. हे असेल या क्वेश्चनचं आन्सर. म्हणजे जर अर्थचं मास हे डबल झालं आणि रेडियस हाफ झाली तर ग्रॅव्हिटी ही 8 टाइम्सने वाढेल. ग्रॅव्हिटी बिकम्स 8 टाइम्स. हा असेल मार्च 2019 चा क्वेश्चन. किती मार्क्सला विचारला, 3 मार्क्सला. तुम्हाला सॉल्व्ह करताना या मेथड्स वापरायच्या आहेत. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे काही छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत ते लक्षात ठेवायचे. डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर समोरासमोर आले पाहिजे p2 आणि q2, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर ते क्रॉस मध्ये आले पाहिजे p2 आणि q2. हे छोटे छोटे कॉन्सेप्ट जर तुम्ही लक्षात ठेवले, असे प्रश्न सॉल्व्ह करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी तुम्हाला येणार नाही. पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन व्हाय द व्हॅल्यू ऑफ g चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. बघा, हा अर्थ आहे, आपण इथे उभा आहोत. तर इथे उभा असताना ग्रॅव्हिटी मॅक्सिमम असते असं मी तुम्हाला सांगितलं. ग्रॅव्हिटी तर मॅक्सिमम असेल. ज्या वेळेला आपण डीप जाणार अर्थच्या सेंटरकडे तेव्हा ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होते, कमी होते. त्याचं कारण काय ते समजून घ्या. हा आहे अर्थ सरफेस. ज्या वेळेला आपण इथं जाणार, इथं डेप्थ डी ला एवढं तिथं जाणार, हा इथं सेंटर आहे. तर इथं आल्यानंतर हे जे मास असेल आतलं, हे मास अर्थचं एवढंच मास आपण कन्सिडर करणार. एवढंच मास कसं असेल, इफेक्टिव्ह असेल. म्हणजे तेवढ्याच मासमुळे त्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट केलं जाईल.
तर हे बाहेरचं जे मास आहे त्या बाहेरच्या मासमुळे त्याच्या ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनवर कसल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. म्हणून जसं जसं आपण डीप जाणार तसं तसं इफेक्टिव्ह मास जे असेल ते इफेक्टिव्ह मास काय होत जाईल, अर्थचं कमी होत जाईल. आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, जी इज इक्वल्स टू काय, जीएम अपॉन आर स्क्वेअर. जरी डिस्टन्स वाढत असलं, जरी डिस्टन्स कमी होत असलं, ग्रॅव्हिटी वाढायला पाहिजे, पण मास इथे काय होतंय, त्या प्रचंड प्रमाणात काय होतंय, कमी होतंय. म्हणून इथे ग्रॅव्हिटी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत जाते, कमी होत जाते. तर इफेक्टिव्ह रिझल्ट आणि इफेक्ट काय भेटतो, the effective mass of the earth reduces as we go inside the earth so that the acceleration due to gravity decreases. हे असेल त्याचा आन्सर. हे डिटेल मध्ये आन्सर तुम्हाला थेरी मध्ये असं लिहायचं आहे, हे जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. इथं फॉर्म्युला दिसतोय बघा. फॉर्म्युला काय, जीएम अपॉन आर स्क्वेअर. तर या ठिकाणी इफेक्टिव्ह मास बिकम्स लेस. इफेक्टिव्ह मास काय होत जातं, कमी होत जातं. त्या कारणास्तव इथं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होते, डिक्रीज होत जाते. हा आहे जुलै 2019 ला विचारलेला क्वेश्चन 2 मार्क्स साठी. त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. नेक्स्ट क्वेश्चन. मी बोर्डला विचारलेले क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले आहेत, आणलेले आहेत आणि ते क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो हे लक्षात घ्या. अशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बोर्डला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या क्वेश्चनची तुम्ही डिटेलमध्ये प्रॅक्टिस करायची. तर समजून घेणार, नंतर हे क्वेश्चन तुम्ही लिहून घेणार नोटबुक मध्ये, ते सॉल्व्ह करणार. सॉल्व्ह करत असताना अडचणी आल्या पुन्हा व्हिडिओ बघा, काय कॉन्सेप्ट सांगितला, कशा पद्धतीने सांगितलं समजावून घ्या, पण ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. हे बोर्डला तुम्हाला काम येणार आहे. बरेच विद्यार्थी सायन्सचं प्रिपरेशन करत असताना थेरी रिवाइज करतात, पाठ करतात आणि पेपर लिहितात, पण हे कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन असतात, त्यानेच ते मार्क कमी पडतात. आणि जो काही पहिला दुसरा नंबर असतो हे ते याच काही क्वेश्चनमुळे असतो. पहिला येणारा विद्यार्थी त्याने हे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले असतात, सेकंड थर्ड येणारे जे स्टुडंट असतात त्याच्याकडनं हे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. त्याच 2-4 मार्क्समुळे फर्स्ट सेकंड थर्ड हे ठरवले जातात वेगवेगळ्या शाळांमध्ये, वेगवेगळ्या स्कूल्समध्ये. हे आपल्याला माहिती आहे. तर असं आपल्यासोबत होऊ नये, त्यामुळे या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. वेळ अजून आहे, त्यामुळे या सर्व क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. नेक्स्ट डिस्कस करू आपण जुलै 2019 ला 3 मार्क्ससाठी विचारला गेलेला क्वेश्चन. An object thrown vertically upward reaches a height of 500 meter. चला लक्ष द्या, इथे ग्राउंड आहे, इथे उभा हा एक विद्यार्थी, एक मुलगा, आणि तो काय करतोय रे, एका पर्टिक्युलर स्पीडने एखादा ऑब्जेक्ट वर फेकतोय. आणि वर फेकत असताना तो किती हाईट पर्यंत चाललाय, तो चालला 500 मीटर. किती हाईटला चालला, 500 मीटर. म्हणजे आपल्याला दिलंय 500 मीटर हाईट दिली आहे. व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलॉसिटी. तुम्हाला काय विचारलं, याची इनिशियल वेलॉसिटी किती असेल. आता हा जसं आता एखादा ऑब्जेक्ट आहे, तुम्ही समजून घ्या, एखादा ऑब्जेक्ट जर आपण वर फेकला तर हा ऑब्जेक्ट वरच्या साईडने जाणार. ग्रॅव्हिटी कुठे, खाली. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनने. म्हणजे याला जर आपण 30च्या स्पीडने थ्रो केला तर जसं जसं वर जाणार याची स्पीड कमी 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 होते, आणि एका पर्टिक्युलर पॉइंटला स्पीड किती होते, 0. पर्टिक्युलर पॉइंटला स्पीड किती झाली याची, 0. मग आता काय होईल, ग्रॅव्हिटीमुळे तो खाली येईल, मग याची स्पीड पुन्हा वाढत 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 जाते. म्हणजे जसं जसं वर जाणार तशी तशी त्या ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होत जाते, कमी कमी होत जाते. हे लक्षात घ्या. आणि त्याची स्पीड कमी कमी, जसं जसं वरती जाणार तशी तशी त्याची स्पीड कमी होत जाते. हे लक्षात घेणार. आणि टॉपला पोहोचल्यावर त्याची स्पीड किती होते, 0. इथे टॉपला पोहोचला तो, तर टॉपला पोहोचल्यावर स्पीड किती झाली, 0. त्याची हाईट किती आहे, 500 मीटर. इनिशियल वेलॉसिटी तुम्हाला फाइंड आउट करायची. आणि इथं ऍक्सेलरेशन आपल्याला माहिती ते किती असतं, जी त्याची व्हॅल्यू असते 9.8. गिवन डेटा लक्षात घ्या. आधी लिहायचा याचा गिवन डेटा. गिवन डेटा काय तो समजून घ्या. गिवन डेटा, तर सुरुवातीला त्याची इनिशियल वेलॉसिटी तुम्हाला फाइंड आउट करायची सांगितली. हाईट दिली, हाईट किती दिली, 500 मीटर. त्याचबरोबर फायनल वेलॉसिटी किती घेणार, 0. कारण इथं वरती आल्यावर तो काय होणार, रेस्ट. कारण तो इथं वरती आल्यावरती काय होणार, तो रेस्ट होणार. वरती आल्यावरती काय होणार, तो रेस्ट होणार. मग आता काय होणार, इथं आल्यावरती तो रेस्ट झाला, तर इथं वरती गेल्यावरती तो रेस्ट झाला, म्हणून फायनल वेलॉसिटी 0. फायनल वेलॉसिटी 0. ऍक्सेलरेशन जे ते जी एवढं घेणार, म्हणजे किती घेणार, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि राहिला प्रश्न इनिशियल वेलॉसिटी फाइंड आउट करायची. तर
लक्षात ठेवायचं आपल्याकडे 3 कायनेमॅटिक इक्वेशन आहेत. v इज इक्वल्स टू u प्लस at, v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as आणि s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. तर यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणता फॉर्म्युला इथे यूज केला जाऊ शकतो, कोणता फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो. आपल्याला या 4 क्वांटिटीज आहेत बघा, 1 2 3 and 4. तर या 4 क्वांटिटी असणारा फॉर्म्युला, या टाइम दिसत नाही तर टाइम नसलेला फॉर्म्युला आपण सिलेक्ट करणार. टाइम नसलेला फॉर्म्युला हा सेकंड नंबरचा, तो सिलेक्ट करू शकतो. तर आपण फॉर्म्युला सिलेक्ट केला युजिंग कायनेमॅटिक इक्वेशन. काय म्हणणार आपण या ठिकाणी, युजिंग कायनेमॅटिक इक्वेशन. कायनेमॅटिक इक्वेशन आपण यूज करणार. कोणते कायनेमॅटिक इक्वेशन, v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2 इंटू a इंटू s. पुट व्हॅल्यूज पुट करा. v इज इक्वल्स टू 0, u माहिती नाही आपल्याला, a ची व्हॅल्यू किती आहे g आणि तो घेणार 9.8, पण हा घेणार मायनस का घेणार, कारण वरती चालला ऑब्जेक्ट. ऍक्सलरेशन हे स्पीड कमी होत असेल तर निगेटिव्ह असतं, स्पीड वाढत असेल तर पॉझिटिव्ह. ऑब्जेक्ट कुठे चालला, अपवर्ड. वरती जाताना काय होते, त्याची स्पीड कमी होते, म्हणून त्याचं ऍक्सलरेशन काय घ्यायचं, निगेटिव्ह व्हॅल्यू याची घेणार. आणि राहिला प्रश्न h, हा s काय असेल, h डिस्प्लेसमेंट, तो किती घेणार आपण 500 मीटर. व्हॅल्यूज पुट करा. v स्क्वेअर 0 चा स्क्वेअर, u स्क्वेअर माहिती नाही, फाइंड आउट करायचं. इथे किती आहे 2. ऍक्सलरेशन किती येतं 9.8 आणि मल्टिप्लाइड बाय हाईट किती आहे, हाईट आहे 500, ऍक्सलरेशन आहे मायनस. मग आता काय करणार, याला सॉल्व करा. 0 चा स्क्वेअर 0, इथं असेल u स्क्वेअर प्लस मायनस काय झाला मायनस 2 इंटू 9.8. जी ची व्हॅल्यू तुम्हाला 10 घ्यायची सांगितली, लक्षात घ्या. जी ची व्हॅल्यू किती घेणार 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे इथं जी ची व्हॅल्यू घेणार -10. याने मल्टिप्लाय केला, प्लस मायनस काय झाला मायनस 2 इंटू 10 20, 2 इंटू 500 1000 इंटू हा, म्हणजे किती झाला हा 10,000. तर हा u स्क्वेअर आहे, इकडे आहे u स्क्वेअर मायनस 10,000, इकडे आल्यावर होतील प्लस 10,000, म्हणजे आपल्याला u स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली. u स्क्वेअर किती मिळाला, u स्क्वेअर मिळाला 10,000, राईट. u स्क्वेअर किती मिळाला 10,000, तर u किती मिळेल स्क्वेअर रूट ऑफ 10,000. स्क्वेअर रूट ऑफ 10,000 आणि 10,000 चं जर स्क्वेअर रूट फाइंड आउट केलं तर आन्सर येतं 100, म्हणजे u किती मिळाला आपल्याला 100 मीटर पर सेकंड. हा मिळाला आपल्याला वेलॉसिटी, की ज्या वेलॉसिटीने तो ऑब्जेक्ट थ्रो केला जाईल. त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे तुमच्या समोर आहे. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर अपवर्ड डायरेक्शनने थ्रो केला तर 500 मीटर हाईट पर्यंत जाण्यासाठी त्याला कोणत्या स्पीडने थ्रो करावं लागेल, 100 मीटर पर सेकंड. ही झाली एक मेथड. या पद्धतीने म्हणजे डायरेक्ट कायनेमॅटिक इक्वेशन वापरून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एक शॉर्टकट मेथड पण आहे, ती शॉर्टकट मेथड पण तुम्हाला सांगतो. शॉर्टकट मेथड लक्षात ठेवायचं, अशा पद्धतीचा क्वेश्चन आला तर एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन म्हणजे वरती थ्रो करतायत ना, किती असेल ती वेलॉसिटी, तर ती वेलॉसिटी घ्यायची स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू जी इंटू एच. व्हॅल्यू जर आपण पुट केला तर बघा स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू जी किती आहे 10 आणि एच किती आहे 1000 आणि सॉरी जी किती आहे 500. याला जर सॉल्व्ह केलं तर पुन्हा व्ही किती येतं स्क्वेअर रूट ऑफ 10,000 आणि 10,000 म्हणलं तर व्हेलॉसिटी इथं किती आला, व्हेलॉसिटी व्ही म्हणा यू म्हणा, तुम्हाला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची तर किती आला हा 100 मीटर पर सेकंड. तर हा एक फॉर्म्युला तुम्ही शॉर्टकट फॉर्म्युला लक्षात घेऊ शकता की एखादा ऑब्जेक्ट जर अपवर्ड डायरेक्शनने आपण थ्रो केला तर कितीच्या स्पीडने थ्रो केल्यावर किती हाईटला जाईल, तर त्याच्यासाठी हा शॉर्टकट फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. किंवा एखादा ऑब्जेक्ट वरून सोडला तर खाली आल्यावर जमिनीला टच होताना त्याची स्पीड किती असेल, तर किती असेल त्याची स्पीड स्क्वेअर रूट ऑफ 2gh. हा शॉर्टकट फॉर्म्युला लक्षात ठेवा. 2 मेथड सांगितल्या, एक मेथड आहे कायनेमॅटिक इक्वेशन वापरून सॉल्व्ह करा, दुसरं मेथड सांगितली की ज्यामध्ये तुम्ही डायरेक्ट एक फॉर्म्युला यूज करू शकता, शॉर्टकट फॉर्म्युला वापरू शकता, स्क्वेअर रूट ऑफ 2gh. आता हा अजून एक गोष्ट विचारली तुम्हाला, हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू द कम टू द अर्थ, म्हणजे किती वेळ लागेल त्याला अर्थवर रिटर्न येण्यासाठी, असा प्रश्न विचारला. चला त्याला पण आपण सॉल्व्ह करू. किती वेळ लागेल असं विचारलं तर त्यासाठी आपल्याला पुन्हा कायनेमॅटिक इक्वेशन वापरावं लागेल. कायनेमॅटिक इक्वेशन वापरू. तुम्हाला टाइम विचारला की किती वेळ लागेल त्याला खाली येण्यासाठी, दिला इथं. आता इनिशियल वेलॉसिटी भेटली आपल्याला, कितीच्या स्पीडने आपण थ्रो केला त्याला 100च्या स्पीडने थ्रो केला, वरती यायला टाइम किती लागला
वरती यायला स्पीड किती झाली 0, ऍक्सलरेशन किती आहे हा 500 मीटर आहे. तर हे टाइम फाइंड आउट करण्यासाठी कोणता तरी एक फॉर्म्युला तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल, एक तर फर्स्ट किंवा सेकंड. तर आपण या ठिकाणी फर्स्ट फॉर्म्युला सिलेक्ट करू. फर्स्ट फॉर्म्युला सिलेक्ट करा. v इज इक्वल्स टू काय असेल u प्लस at. आता v तर किती होतो 0, कारण वरती गेल्यावर इथं स्पीड किती झालेली आहे 0. u किती आलेला आहे 500, सॉरी u किती आलेला आहे, u आलेला आहे u ची व्हॅल्यू किती आलेली आहे 100. इथं -9.8 म्हणजे -10 आणि इथं काय लागतो आपल्याला टाइम. तर बघा लक्ष द्या, इथं 0 आहे, हा -10 इंटू टी इकडे आल्यावर +10 इंटू टी होईल आणि इथं काय असेल या ठिकाणी 100. म्हणजे टी ची व्हॅल्यू किती मिळणार 100 डिवायडेड बाय 10. म्हणजे टी ची व्हॅल्यू किती मिळाली 10 सेकंड. टी ची व्हॅल्यू किती मिळाली 10 सेकंड. पण लक्ष द्या, ज्या वेळेला ऑब्जेक्ट हा वर फेकला तर तो वरती जायला किती वेळ लागतोय 10 सेकंड आणि खाली यायला पण किती लागेल 10 सेकंड. लक्ष द्या, वरच्या साईडने ऑब्जेक्ट थ्रो केला तर वरती जायला वेळ काढला आपण, किती वेळ लागला 10 सेकंड आणि त्याला खाली यायला पण किती लागेल 10 सेकंड. म्हणजे टोटल टाइम किती लागेल 20 सेकंड. इथं तुम्हाला दिला हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक द अर्थ, म्हणजे अर्थवर परत यायला वेळ किती लागेल. अपवर्ड डायरेक्शनने थ्रो केला, वर जायला 10 सेकंड गेल, खाली यायला 10 सेकंड गेल, म्हणजे टोटल टाइम किती असेल 20 सेकंड. तिथं आपल्याला टोटल टाइम मिळेल. टोटल टाइम तुम्हाला फाइंड आउट करायचा तर तो किती घेणार तुम्ही 20 सेकंड, कारण वरती जायला वेळ किती लागेल बघा. इथून तो ऑब्जेक्ट वरती फेकला, वर जायला 10 सेकंड, खाली यायला 10 सेकंड, इकडले 10 सेकंड घेणार, हा 10 सेकंड घेणार, तर टोटल टाइम किती घेणार आपण 20 सेकंड. हे असेल या क्वेश्चनचा आन्सर. 3 मार्कचा क्वेश्चन आहे, त्यामुळे एवढा तुम्हाला गोष्टी गुंतागुंतीच्या दिलेल्या आहेत, पण हे आहे त्याचं सोल्युशन. इथं शॉर्टकट वापरला आपण, मिळवलं एक आन्सर आणि इथं कायनेमॅटिक इक्वेशन वापरलं, हे मिळालं सेकंड आन्सर. तुमच्या समोर आहे आन्सर. हे आन्सर तुम्ही स्टॉप करून लिहून घेऊ शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. हे आहे जुलै 2019 ला 3 मार्कसाठी विचारलेला क्वेश्चन, त्याचं हे डिटेल एक्सप्लेनेशन सोबत आन्सर. चला तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जस्टिफाय द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस थ्रू इट्स मास इज कॉन्स्टंट. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस दो इट्स मास इज कॉन्स्टंट. म्हणजे मास हे कॉन्स्टंट असलं तर प्लेस टू प्लेस वेट हे चेंज होतं, याचं एक्सप्लेनेशन विचारलं. बघा लक्ष द्या, सांगितलं तुम्हाला मास ही अमाऊंट ऑफ क्वांटिटी असते, अमाऊंट ऑफ मॅटर असते एखाद्या सबस्टन्स मध्ये, तो प्लेस टू प्लेस चेंज होत नाही, ती फंडामेंटल क्वांटिटी आहे मास. पण वेटचा जर विचार केला, वेट आणि वेट काय असतं mg, तर वेट कोणावर डिपेंड असतं g वर डिपेंड असतं. आपण बघितलंय द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही जसं जसं वर जात तशी कमी होते, जसं जसं खाली जातो तशी कमी होते, सेंटरला गेल्यावर 0 होते, मूनला ती कमी आहे, ज्युपिटर वरती जास्त आहे, सन वरती जास्त आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावरती जी ची व्हॅल्यू काय होते चेंज होते. जर जी ची व्हॅल्यू इथे चेंज होत असेल तर वेट पण काय होणार चेंज होणार. म्हणून वेट हे वेगवेगळ्या ठिकाणी चेंज होत जातं, कारण जी चेंज होतो पण मास त्या ठिकाणी चेंज होत नाही. हे आहे या क्वेश्चनचं आन्सर. याचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी दिसते. बघा तुम्हाला काय सांगितलं, वेट चेंज होतं, हा वेट आहे. वेट काय असतो मास इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आपल्याला माहिती आहे इक्वेटरला ग्रॅव्हिटी कशी असते कमी, पोलला ग्रॅव्हिटी कशी असते जास्त, सेंटरला ग्रॅव्हिटी किती असते 0, मूनला ग्रॅव्हिटी किती असते कमी. म्हणजे जिथं जिथं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होतं चेंज होतं. म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज झाला तर त्या केसमध्ये वेट देखील काय होतो चेंज होते. इक्वेटरला रेडियस जास्त असल्या कारणाने पोलला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जास्त असते. जसं जसं वर जातो आपण तस तशी ग्रॅव्हिटी कमी होत जाते, जस जसं खाली येतो आपण तस तशी ग्रॅव्हिटी पण कमी होत जाते. तर हे वेट हा m इंटू जी असतो, जसं जसं जी बदलतो तसं तसा वेट बदलतो. हे त्याचं डिटेल आन्सर मार्च 2020 मध्ये 2 मार्क्स साठी आलेला हा क्वेश्चन. नेक्स्ट, observe the given figure showing the orbit of planet moving around the sun and write the 3 laws related to it. क्वेश्चन 3 मार्क्स आहे. मार्च 2020 आणि मार्च 2022 दोन्ही वर्षी विचारलेला हा क्वेश्चन आहे. तुम्हाला डायग्राम दिली एक, त्याला ऑब्झर्व करा असं सांगितलं. ही डायग्राम आहे तुमच्या समोर, त्याला ऑब्झर्व करायचं आणि 3 लॉज लिहायचे याच्याशी रिलेटेड.
आता हे डायग्राम बघितल्यावर आपल्याला एक गोष्ट आठवते की केपलरचे 3 लॉ आठवतात. केपलरने लॉ दिले 3, कोणाशी रिलेटेड दिले? प्लॅनेटरी मोशनशी रिलेटेड 3 लॉज दिले. पहिला केपलर्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. फर्स्ट लॉ काय सांगतो तुम्हाला? द ऑर्बिट ऑफ एन प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन इज एन इलिप्स when sun is situated at one of the focus of an ellipse. हा झाला केपलर्स फर्स्ट लॉ, त्याला लॉ ऑफ इलिप्टिकल ऑर्बिट म्हणतो आपण. सेकंड, sweep the area sweeps out by the planet revolving around the sun in equal interval of time, it sweeps out equal area of time. हा झाला सेकंड लॉ. थर्ड लॉ काय असेल? the square of the time period of revolution of planet around the sun is directly proportional to the square of the average distance between them. तर हा असेल थर्ड लॉ. तर हे तिन्ही लॉ या ठिकाणी दिलेले आहेत, ते समजून घेणे. तीनही लॉ, केपलरचे तिन्ही लॉ तुम्हाला लिहायचे. केपलरचे 3 लॉ काय आहेत ते डिटेल मध्ये लिहून टाकायचे, 3 मार्क घ्यायचे. 3 लॉ 3 मार्क्स. थेरी क्वेश्चन आहे, डिटेल मध्ये लिहायचा. नेक्स्ट, an object take 5 seconds to reach the ground. एक प्रश्न विचारला मार्च 2020, डिसेंबर 2020. किती मार्क्स साठी विचारला? 2 मार्क्स साठी विचारला. त्याला आपण सॉल्व्ह करू. an object takes 5 seconds to reach the ground. एक ऑब्जेक्ट 5 सेकंड घेतो कशासाठी? ग्राउंड वर येण्यासाठी. फ्रॉम अ हाईट ऑफ 5 मीटर ऑन अ प्लॅनेट. बघा, एक प्लॅनेट आहे, त्या प्लॅनेटवर एक ऑब्जेक्ट खाली यायला किती वेळ घेतोय? किती वेळ घेतोय? त्याला ऑब्जेक्टला किती लागतात? रीच द 5 सेकंड. किती वेळ लागताय? 5 सेकंड. टाइम लागतोय 5 सेकंड. आणि त्याला खाली यायला किती डिस्टन्स खाली यायचंय? 5 मीटर ऑन अ प्लॅनेट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट? जी ची व्हॅल्यू विचारली प्लॅनेटवर. आता समजून घ्या, आता दुसरा प्लॅनेट आहे. अर्थ असता तर कमी वेळ लागला असता त्याला खाली यायला. तर या ठिकाणी हाईट दिली 5 मीटर, टाइम दिला, तर इनिशियली त्याची वेलॉसिटी किती असेल? 0. बघा, कायनेमॅटिक इक्वेशन वापरायचे आपल्याला. v इज इक्वल्स टू u प्लस at. दुसरा इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2 इंटू a इंटू s. s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. हे 3 इक्वेशन तुम्हाला लक्षातच पाहिजे, पाठच पाहिजे. तर आता समजून घ्या. तर इथून एखादा ऑब्जेक्ट खाली आपण रिलीज केला, u इनिशियल वेलॉसिटी किती आहे? 0, कारण हा कसा होता? रेस्ट मध्ये. टाइम किती लागतो इथे यायला त्याला? 5 सेकंड. हाईट किती त्याची? 5 मीटर. तर आपल्याला विचारलं काय ते समजून घेऊ. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट? जी ची व्हॅल्यू विचारली प्लॅनेट वरती, म्हणजे आपल्याला विचारलं ऍक्सेलरेशन. आता बघा, यू माहितीये, एच माहिती, टी माहिती, आपल्याला काय विचारलं? ऍक्सेलरेशन विचारला. तर 1 2 3 4 कोण नाही, तर व्ही नाहीये, तर व्ही नसलेला एक फॉर्म्युला सिलेक्ट करायचा. बघा, इथं इनिशियल वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, टाइम आणि हाईट आहे. व्ही नाहीये, व्हीचा काहीच रोल नाही. तर या फॉर्म्युल्यातून असा फॉर्म्युला सिलेक्ट करायचा जिथं व्ही नाहीये. कोणत्या फॉर्म्युल्यात व्ही नाही? पहिल्या फॉर्म्युल्यात आहे. दुसऱ्या फॉर्म्युल्यात आपल्याला वापरावा लागेल तिसरा फॉर्म्युला. तिसरा फॉर्म्युला काय? तिसरा फॉर्म्युला एस इज इक्वल्स टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. बघा, व्हॅल्यूज पुट करू आपण. पुट काय सांगितलं तुम्हाला? पुट एस इज इक्वल्स टू एच दिलाय. किती दिलाय? एच. हाईट किती दिली? 5 मीटर दिली. देन टाइम इज इक्वल्स टू किती दिला? 5 सेकंड दिला. आणि यू ची व्हॅल्यू किती घेतली आपण? 0 घेतली. तर एस इज इक्वल्स टू यू ची व्हॅल्यू 0 घेतली. शिल्लक करायला 1/2 एटी स्क्वेअर व्हॅल्यू पुट करा. एस इज इक्वल्स टू 1. व्हॅल्यूज पुट करायच्या आपल्याला. एस माहिती आपल्याला, डिस्टन्स माहिती किती आहे? 5 मीटर. इथं काय? 1/2. ऍक्सेलरेशन माहित नाही आपल्याला. टीचा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर. याला जर सॉल्व्ह केला, हा येतो 5 इज इक्वल्स टू 1/2. ऍक्सेलरेशन माहित नाही आपल्याला. इथं 5 चा स्क्वेअर होतो 25. आता जर आपल्याला ऍक्सेलरेशन सॉल्व्ह करायचं, इथे आहे 5, हा 2 डिवाइड मध्ये इकडे आल्यावर होईल मल्टिप्लाय मध्ये, आणि 25 होईल डिवाइड मध्ये. तर आपल्याला ऍक्सेलरेशन भेटतं. ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू 5 इंटू 2 10. 10 डिवायडेड बाय 25. म्हणजे ऍक्सेलरेशन भेटतं 5 2 जा 10, 5 5 जा 25. म्हणजे ऍक्सेलरेशन भेटतं आपल्याला 2/5. याला जर सॉल्व्ह केलं तर 0 20 होतील. 5 4 जा 20. म्हणजे ऍक्सेलरेशन भेटतं 0.4. ऍक्सेलरेशनचं युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे तिथे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी असेल, जी ची व्हॅल्यू असेल, तिथे किती भेटेल? 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ज्या प्लॅनेटवर 5 सेकंड लागतात त्या ऑब्जेक्टला खाली यायला, तिथे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती असेल? 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा आलेला एक क्वेश्चन, आणि हे त्याचं डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन.
तर कायनेमॅटिक इक्वेशन लक्षात घ्या, त्याच्यावर क्वेश्चन विचारण्याची दाट शक्यता असते. कायनेमॅटिक इक्वेशन आणि त्याच्यावरचे क्वेश्चन ट्राय करायचे, सॉल्व्ह करून बघायचे. नेक्स्ट, समजलं असेल फार चांगली गोष्ट, नसेल समजला परत एकदा व्हिडिओ रिवाइज करा आणि तो बीट समजावून घ्या. कायनेमॅटिक इक्वेशनचे सगळेच्या सगळे क्वेश्चन हे बोर्डला आलेले आणि ते तुम्ही सॉल्व्ह करून बघायचे. एक एक 2-2 वेळा तुम्ही नक्कीच सॉल्व्ह करून बघणार. पुढचा क्वेश्चन डिसेंबर 2020 ला 3 मार्क्ससाठी विचारला गेलेला क्वेश्चन आहे. An iron ball of mass 3 kg is released from a height of 125 meter. पुन्हा काय सांगितलं, एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास दिलं असेल, काही दिलं 3 kg, मास दिलं नाही दिलं आपल्याला फरक पडत नाही, कारण आपल्याला कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये मास वापरायचं नसतं. इथं हाईट दिली, हाईट इथून खाली पडतोय तो, इनिशियल वेलोसिटी 0 घेणार, हाईट म्हणजे डिस्प्लेसमेंट किती दिला 125 मीटर, फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड. कुठे येणार तो, ग्राउंड वरती येणार. Assume that the value of g is 10 meter per second square. Acceleration ची व्हॅल्यू किती दिली, g किती दिली 10 meter per second square. तुम्हाला विचारलं काय, टाइम टेकन म्हणजे काय विचारला, टाइम. आधी टाइम सॉल्व्ह करू आपण, नंतर बाकीचे टर्म सॉल्व्ह करू. आणि सेकंड काय विचारलं, वेलोसिटी. ठीक आहे, तर आता बघा इथून जर ऑब्जेक्ट सोडला खाली यायला लागला तर इथे आल्यावर वेलोसिटी मिळते स्क्वेअर रूट ऑफ 2gh. हे लक्षातच ठेवायचं, ही गोष्ट लक्षातच ठेवायची. याच्या आधी पण सांगितलं तुम्हाला, आता पण सांगतोय, किती व्हॅल्यू लक्षात घेणार, स्क्वेअर रूट ऑफ 2gh. एखाद्या ऑब्जेक्टला वरती फेकला तो किती हाईट पर्यंत गेला हे सॉल्व्ह करायला पण हाच फॉर्म्युला वापरायचा, स्क्वेअर रूट ऑफ 2gh. आणि वरून एखादा ऑब्जेक्ट सोडला खाली येण्यासाठी किती वेळ लागतो ते सॉल्व्ह करण्यासाठी पण हाच फॉर्म्युला वापरायचा, स्क्वेअर रूट ऑफ 2gh. हाईट दिली असेल तर आपण वेलोसिटी फाइंड आउट करू शकतो, हा शॉर्टकट फॉर्म्युला यूज करून. लक्षात घ्या, वेलोसिटी जर फाइंड आउट करायची तुम्हाला तर वेलोसिटीचा फॉर्म्युला घ्यायचा इथं स्क्वेअर रूट ऑफ 2gh. हाईट दिली तर वेलोसिटी या फॉर्म्युल्याने आपण सॉल्व्ह करू शकतो. हा एक शॉर्टकट फॉर्म्युला, नाहीतर कायनेमॅटिक इक्वेशनने पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याच्या आधीचा जो क्वेश्चन, याच्या 2-4 क्वेश्चन आधीचे जे क्वेश्चन आहे त्याला एकदा त्याला बघा. कायनेमॅटिक इक्वेशनने पण मी तो सॉल्व्ह करून दिला आणि शॉर्टकट फॉर्म्युला पण वापरला. इथं मी वापरणार शॉर्टकट फॉर्म्युला कशासाठी रे, वेलोसिटी फाइंड आउट करण्यासाठी. कोणता फॉर्म्युला आहे तो, स्क्वेअर रूट ऑफ 2gh. त्याच्या आधी सॉल्व्ह करू आपण टाइम. कसा, आपल्याला इनिशियल वेलोसिटी दिला, ऍक्सिलरेशन दिला, हाईट दिला, काय लागतो टाइम. असा फॉर्म्युला शोधा ज्यात v नाहीये. v नसलेला एकच फॉर्म्युला आहे, कोणता आहे, s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. इनिशियल वेलोसिटी 0 कट करा, s इज इक्वल्स टू शिल्लक करायला 1/2 at स्क्वेअर. s ची व्हॅल्यू पुट करा, पुट. बघा लक्ष द्या, आपल्याला काय करायचं, पुट करायची, व्हॅल्यू पुट करायची. कोणती व्हॅल्यू पुट करायची समजून घ्या. आपल्याला पुट करायचं, पुट s इज इक्वल्स टू, s ची व्हॅल्यू दिली 125 मीटर. देन तुम्हाला s ची व्हॅल्यू 25 मीटर दिली, ऍक्सेलरेशन दिलाय तुम्हाला g म्हणजे किती दिला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि राहिला प्रश्न तुम्हाला काय विचारला, टाइम. व्हॅल्यू पुट करा, s ची व्हॅल्यू 125, 1/2 ऍक्सेलरेशन किती दिला 10 इंटू काय t स्क्वेअर. सॉल्व्ह करा, 2 1 जा 2, 2 5 जा 10. सो 125 इथे, हा 5 इथे डिवाइड मध्ये, इथे किती आला t स्क्वेअर. तर t स्क्वेअर ची व्हॅल्यू किती येते 5, 5 ने याला डिवाइड केलं किती येतो 25. सो t स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली 25, तर t ची व्हॅल्यू किती असेल 5 सेकंड. टाइम मिळाला 5 सेकंड. राहिला प्रश्न वेलोसिटी. वेलोसिटी सॉल्व्ह करू आपण. वेलोसिटी सॉल्व्ह करण्यासाठी फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू g इंटू h. h किती आहे 125. सॉल्व्ह जर आपण केला तर किती येतो, हा झाला 125 इंटू 2 250, 250 इंटू 10 2500. याला जर आपल्याला सॉल्व्ह करायचं तर असं करू शकतो 25 इंटू 100 आणि सॉल्व्ह केलं 25 हा 5 हा किती झाला 10, म्हणजे वेलोसिटी किती मिळाला 50 मीटर पर सेकंड. ही मिळाली याची वेलोसिटी. म्हणजे डिसेंबर 2020 ला विचारलेला हा क्वेश्चन, त्याची वेलोसिटी फाइंड आउट केली. वेलोसिटी किती आली 50 मीटर पर सेकंड आणि टाइम किती आला, टाइम आला 5 सेकंड. हे एक्सप्लेनेशन आहे तुमच्या समोर. आता बघूयात पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेम द लॉ शोन इन द फिगर. 1 मार्काचा प्रश्न आहे. बघा, जेवढं विचारलं तेवढंच सांगायचं, जास्त लिहायचं नाही. येत आहे म्हणून सगळंच लिहित नाही बसायचं आपल्याला. आपल्याला काय करायचं, बघा काय विचारलं तुम्हाला, काय सांगितलं, नेम द लॉ शोन इन द फिगर. तुम्हाला डायग्राम मध्ये काहीतरी दाखवलंय. डायग्राम मध्ये इथे एरिया दाखवलाय बघा, इथे एरिया दाखवलाय, इथे एरिया दाखवलाय, टाइम दाखवलाय.
इथं टाइम इथं टाइम इथं टाइम कसा आहे सेम, म्हणजे आपल्याला हा नक्कीच सेकंड लॉ वाटतो, केपलर सेकंड लॉ. तर इथं नाव लिहायचं फक्त, काय लिहायचं, केपलर सेकंड लॉ. ओके, मिळाला 1 मार्क. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे सप्टेंबर 2021 ला विचारलेला, नेम द लॉ शोन इन द फिगर. हा तोच क्वेश्चन आहे, त्याचा हे आन्सर आहे, हे तुम्हाला दिसतंय. केपलर्स लॉ लिहिला, लिहून टाकायचं. 1 मार्कला दिलाय तुम्हाला, स्टेटमेंट लिहिलं तरी काही हरकत नाही, नाही तर नाव लिहिलं तरी मार्क्स भेटून जातील. पुढचा सप्टेंबर 2021 ला विचारलेला क्वेश्चन आहे, अ टेनिस बॉल इज थ्रोन अप. एक टेनिस बॉल वर फेकला, हा आहे ग्राउंड, इथं उभा आहे एक मुलगा, तो एक ऑब्जेक्ट ला वरती फेकतोय. ओके, त्याची स्पीड असेल यू. इट रिचेस द हाईट ऑफ 5 मीटर. किती हाईटला पोहोचतोय तो, 5 मीटर हाईटला पोहोचतोय. ओके, बिफोर कमिंग डाऊन व्हॉट इज इट्स इनिशियल वेलॉसिटी. तुम्हाला काय विचारलं, इनिशियल वेलॉसिटी. फॉर्म्युला सांगितला मी, शॉर्टकटचा फॉर्म्युला, वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन इन अपवर्ड डायरेक्शन. तर वेलॉसिटीचा फॉर्म्युला यूज करू शकता, वेलॉसिटी स्क्वेअर रूट ऑफ 2gh. वेलॉसिटी इज इक्वल्स टू, 2 मिनिटं कॅन्सल. तर वेलॉसिटी फाइंड आउट करू शकता तुम्ही. वेलॉसिटीचा फॉर्म्युला बघा, स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू जी. जी ची व्हॅल्यू किती दिली आहे 10 इंटू हाईट किती दिली 5. वेलॉसिटी इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू 5 10 इंटू 10 म्हणजे 100. वेलॉसिटी किती येणार, ओके, तर वेलॉसिटी किती येणार 10 मीटर पर सेकंड. ही आली या ठिकाणी वेलॉसिटी. ओके, वेलॉसिटीची व्हॅल्यू किती आली 10 मीटर पर सेकंड. तोच वाला शॉर्टकटचा फॉर्म्युला, स्क्वेअर रूट ऑफ 2gh. नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करू आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट विल द व्हॅल्यू ऑफ जी इज सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ अर्थ, जस्टिफाय युअर आन्सर. पुढचं क्वेश्चन आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सगळीकडे सारखीच आहे का, त्याचं लिहा. आहे का ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सगळीकडे सारखी, नाही. द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मॅक्सिमम ऑन द अर्थ सरफेस. ॲज वी गो अबोव द अर्थ सरफेस, as height increases, the acceleration due to gravity decreases and becomes zero at the infinity. Then as we go inside the earth, then acceleration due to gravity again decreases and becomes zero at the center of the earth. Even due to the shape of the earth, the acceleration due to gravity is maximum at the pole and minimum at the equator. As we go from equator to pole, the acceleration due to gravity increases, and as we go from pole to the equator, then the acceleration due to gravity decreases. Hence we can say that the acceleration due to gravity is not same for everywhere. ओके, याचं जे आन्सर असेल डिटेल मध्ये इथं दिलेलं आहे. इथं व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करायचा किंवा स्क्रीनशॉट काढायचा आणि डिटेल मध्ये आन्सर लिहून घ्यायचं, कारण हा क्वेश्चन विचारलाय ऑगस्ट 2022 ला 2 मार्क्ससाठी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, the mass and weight of the object on the earth is 5 kg and 49 Newton respectively. बघा लक्ष द्या, तुम्हाला दिलाय मास किती दिलाय 5 kg आणि वेट दिला, वेट किती दिला 49 न्यूटन. ओके, रिस्पेक्टिव्हली. व्हॉट विल देअर व्हॅल्यूज ऑन द मून. मूनला त्यांच्या व्हॅल्यूज किती असेल असं विचारलं. इफ द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज 1/6 दॅट ऑफ द अर्थ. मार्च 2022 ला 3 मार्क्ससाठी विचारला गेलेला क्वेश्चन आहे. आपल्याला माहिती आहे मास रिमेन्स, आन्सर लिहितोय मी याचं, मास रिमेन्स सेम एव्हरीवेअर. मास रिमेन्स सेम एव्हरीवेअर. मास कसं असेल सेम, म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून किती असेल तेवढंच असेल, 5 kg असेल. का बरं तेवढंच असेल, कारण तिथं मास जे असेल ते सेम असतं, सगळीकडे सेम असतं. हे आपण डिस्कस केलं. त्याचबरोबर आता तुम्हाला विचारलं वेट, वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द मून. मून वरती वेट विचारलं. वेटचा फॉर्म्युला काय, m इंटू जी. हे कुठं असेल अर्थवर, हे कुठं असेल अर्थवर. वेट मून वरती किती असेल, w डिवायडेड बाय 6. आपल्याला माहिती 6 पटीनं ते कमी असेल, 6 पटीनं कमी असेल, म्हणजे mg डिवायडेड बाय 6. तर mg वेट दिलंय ना तुम्हाला, वेट दिलंय टोटल किती दिलंय 49 दिलंय.
वेट किती दिला 49, तर 49 ला किती डिवाइड करणार 6 ने डिवाइड करणार, याला डिवाइड केलं येणार आन्सर डब्ल्यू डॅश 6 ने डिवाइड करा 6 1 जा 42, 6 8 जा 6 6 जा 36, 6 7 जा 6 8 जा 48, 6 8 जा आन्सर 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 पाहिजे आपल्याला. एम जी ची व्हॅल्यू किती दिली 49, तर त्याला डिवाइड कितीने करायचं आपल्याला 6 ने डिवाइड करायचं, याला 6 ने डिवाइड करू. 6 ने डिवाइड करत असताना आपल्याला काय लक्षात येईल, आपल्याला विचारलं वेट. ओके, वेट फाइंड आउट करायचं 6 ने डिवाइड करा, 6 8 जा 48. ओके, रिमेनिंग इज 1, 6 1 जा 6, then remaining are 4, 6 6 जा 36. So final weight on the moon किती आहे ना, W dash is equals to 8.16 न्यूटन is the right answer. हे येणार वेट कशावरती, मून वरती. 3 मार्कचा क्वेश्चन आहे, एवढं लिहिलं तुम्हाला 3 मार्क भेटून जातील. शेवटी लिहायचं मास ऑन द मून इज 5 kg, वेट ऑन द मून इज 8.16 न्यूटन. म्हणजे काय, एक्झामिनर चेक करताना फक्त लास्टचा आन्सर बघतो, लास्टचा आन्सर करेक्ट असेल मध्ये पाहत नाही, पूर्णच्या पूर्ण मार्क देतो आणि पुढे निघून जातो. तो जसं पुढे निघून जातो तसं आपण पुढे येऊ. डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट. मास आणि वेट मध्ये काय डिफरन्स आहे, मास इज सेम एव्हरीवेअर, मास इज अ स्केलर क्वांटिटी, वेट इज अ वेक्टर क्वांटिटी, वेट इज नॉट सेम एव्हरीवेअर. हे काही जे पॉइंट्स आहेत ते डिटेल मध्ये लिहायचे, जे असे तुम्हाला इथं दिलेले आहे, समजावून पण सांगितलेले. त्याला एकदा रीड करा, लक्षात येऊन जाईल. मास आणि वेट मधला डिफरन्स आहे. मार्च 2023 ला 2 मार्क साठी विचारला गेलेला हा क्वेश्चन. चला तर आतापर्यंत 10वीच्या बोर्ड मध्ये विचारले गेलेले क्वेश्चन आपण डिस्कस केले. आता काही एक्स्ट्राचे काही क्वेश्चन आहेत, त्याला पण आपण डिस्कस करू. आपण डिस्कस करणार आहोत काही क्वेश्चन ग्रॅव्हिटेशनशी रिलेटेड, ते आपण समजावून घेऊ. फर्स्ट क्वेश्चन दिसतोय आपल्याला, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन डॅश विथ द सम ऑफ वन ऑफ द फोकाय. तर काय असेल, सर्क्युलर नाही, टँजेन्शियल नाही, कोणता असतो, इलिप्टिकल असतो. हे कोणी सांगितलं आपल्याला, केपलरने. केपलरने सांगितलं की इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये प्लॅनेट्स काय करत असतात, रिव्हॉल्व करत असतात. सेकंड क्वेश्चन आहे, इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल then the gravitational force becomes. आपल्याला माहिती आहे the force is directly proportional to the product of masses. जर एखादा मास हे काय झालं डबल, तर फोर्स पण काय होणार डबल, म्हणजे 2च्या फॅक्टरने तो वाढणार, म्हणजेच काय होणार डबल होणार. तिसरा क्वेश्चन आहे, acceleration due to gravity depends on. acceleration due to gravity depends कशावर आहे, तर acceleration due to gravity कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R स्क्वेअर, म्हणजे तो मासवर डिपेंड आहे आणि रेडियसवर डिपेंड आहे. कारण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट आहे, तो काही चेंज होत नाही. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड आहे मासवर रेडियसवर, म्हणजे आन्सर कोणता येईल, बोथ ए अँड बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द व्हॅल्यू ऑफ जी इज मॅक्सिमम ऍट. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मॅक्सिमम कुठे असते, मॅक्सिमम कुठे असते, ती पोलवर असते. बघा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पोलवरती कशी असते, मॅक्सिमम असते, आणि इक्वेटरवर कशी असते, ती मिनिमम असते. सेंटर वगैरे म्हणलं तर तिथं 0 असते. द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू -11 ही असेल. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा जो व्हॅल्यू आहे तो असतो 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. हे झाले काही एमसीक्यूज. नंतर आपण डिस्कस करणार ट्रू अँड फॉल्स. काही क्वेश्चन आहेत ते पण एकदा बघू. हायर द मास हायर इज द इनर्शिया. हे ट्रू आहे बघा. कसं, जेवढं जास्त मास असतं तेवढं जास्त काय असतं, इनर्शिया असतो. आता इनर्शिया काय असतो, इनर्शिया इज द इनएबिलिटी टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट ऑर मोशन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट हा एखादा मोशन मध्ये असेल तर त्या मोशनला चेंज करण्यासाठी जो विरोध करतो, जो अपोज करतो, ती क्वांटिटी म्हणजे कोण असतो, इनर्शिया असतो. जेवढा हेवी तो मास असेल, जेवढा जड असेल, तेवढा तो डिफिकल्ट असेल मूव्ह करायला. सो वी कॅन से दॅट हायर द मास हायर इज द इनर्शिया. म्हणजे हे जे असेल, पहिला जो असेल तो कसा असेल, ट्रू असेल. सेकंड, वेट ऑफ द ऑब्जेक्ट. वेट ऑफ द ऑब्जेक्ट on the earth is about 1/6 that of the weight of on the moon. बघा इथं 1/6 दिसतं, अर्थ दिसतं, मून दिसतं. विद्यार्थी लगेच कल्पना करतात, अरे हे तर करेक्ट असायला पाहिजे, ट्रू असायला पाहिजे. पण त्यांनी शब्दांमध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला. तो कसा बघा, वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द अर्थ, म्हणजे अर्थ वरचं वेट सांगितलं तुम्हाला. हे किती असतं, 1/6 टाइम्स दॅट ऑफ द वेट ऑन द मून. पण हे मूनवर अर्थ पेक्षा 6 टाइम्स कमी असतं. हे काय दाखवत आहे, अर्थ वरती मून पेक्षा वेट हे 6 टाइम्स अर्थ वेट हे कमी असतं.
तर हे कसं असेल, फॉल्स असेल. याचं जर रिव्हर्स असलं असतं तर ट्रू असलं असतं. म्हणजे सेकंड जो आहे तो कसा असेल, फॉल्स असेल. द व्हॅल्यू ऑफ इस्केप वेलॉसिटी कॅन बी डिटरमाइंड बाय युजिंग ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. यस, हे काय ट्रू आहे. कारण ट्रू काय, कारण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कारण कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू बाइंडिंग एनर्जी. जेव्हा आपण पुट करतो तेव्हा तो इस्केप वेलॉसिटी येईल. नेक्स्ट क्वेश्चन, द व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ॲट द सेंटर. यस, ट्रू आहे. देन लाईट इज नॉट अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतो, तो नेहमी 3 × 10⁻⁸ मीटर पर सेकंड या स्पीडने ट्रॅव्हल करतो. म्हणजे हे जे असेल दिलेलं हे फॉल्स असेल, कारण लाईट हा काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक नेचर आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ऑड मॅन आउट आपल्याला सॉल्व्ह करायचंय. बघा, फोर्स, मास, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड वेट. फोर्स हा वेक्टर क्वांटिटी आहे, ऍक्सेलरेशन हा वेक्टर आहे, आणि वेट देखील एक प्रकारचा फोर्स आहे, म्हणजे तो पण वेक्टर असेल. तर ऑड मॅन आउट कोणता असेल, मास असेल. का, कारण तो कसा आहे रे, स्केलर क्वांटिटी आहे. देन नेक्स्ट 9.832, 9.98, 98.32, 9.83. तर ही व्हॅल्यू जी आहे ती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची आहे, बाकीच्या या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यू नाही. म्हणून ऑड मॅन आउट कोण होईल, 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. देन नेक्स्ट, केपलर, न्यूटन, गॅलिलिओ अँड ऑस्टर्ड. तर केपलर, न्यूटन आणि गॅलिलिओने प्लॅनेटशी रिलेटेड लॉज सांगितले, प्लॅनेटशी रिलेटेड कॉन्सेप्ट सांगितले. बट ऑस्टर्ड जो आहे त्या ऑस्टर्डने मॅग्नेटिक इफेक्ट विषयी सांगितलेला आहे, ना की ग्रॅव्हिटेशन मध्ये त्याचा काही रोल आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स साठी रोल आहे. म्हणून ऑड मॅन आउट कोण असेल या ठिकाणी, ऑड मॅन आउट असेल इथं ऑस्टर्ड. देन यापैकी जर युनिट बघायचं तर हे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. बघा, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, याला आपण असं पण लिहू शकतो, न्यूटन मीटर स्क्वेअर केजी, याचा पॉवर 2 डिवाइड मध्ये -2 लिहू शकतो. म्हणजे हे युनिट जे आहे ते कशाचं आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं आहे. न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर हे पण आहे. न्यूटन मीटर हे युनिट नाहीये, हे युनिट न्यूटनची जर व्हॅल्यू पुट केली आपण, न्यूटनची व्हॅल्यू किती असते, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. जर याच्यावरून जर ही व्हॅल्यू पुट केली तर हे पण करेक्ट येऊ शकतं. तर ऑड मॅन आउट कोणता असेल या ठिकाणी, ऑड मॅन आउट असेल हा, हे असेल याचं आन्सर, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लाईट, साऊंड, हीट आणि टेम्परेचर. लाईट ही एक प्रकारची एनर्जी, साऊंड एनर्जी, हीट एनर्जी, टेम्परेचर हा एनर्जी नाहीये, म्हणून ऑड मॅन आउट असेल टेम्परेचर. नेक्स्ट क्वेश्चन, काही फॉर्म्युले दिले आणि मॅच द कॉलम सांगितलं, फॉर्म्युले आणि काही क्वांटिटी दिल्या. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला हा आहे बघा, G(m1 m2 / r²). इथं d² दिला, काही हरकत नाही. दोघातला डिस्टन्स काय कन्सिडर केला असेल, d कन्सिडर केला असेल. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सांगितला, Gm/r². देन सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, mv²/r. इस्केप वेलॉसिटी काय असतो, √2gm/r. आणि हे उरलेला शेवटचा कायनेटिक एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॅल्यू ऑफ जी. जी ची व्हॅल्यू किती असते, 6.63 × 10⁻⁻11. व्हॅल्यू ऑफ जी, जी ची व्हॅल्यू किती असते, 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. वेट ही वेक्टर क्वांटिटी, मास कशी क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. ऍट इक्वेटर, इक्वेटरला ही व्हॅल्यू असते, तर पोलला किती असते, 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यू असते, लक्षात ठेवा. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ, ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिला. तर केपलर्स लॉ काय असेल या ठिकाणी, प्लॅनेटरी मोशन दिल्या. काय दिलंय केपलरने, प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेटरी मोशनचे 3 लॉ केपलरने दिले. फोर्सचं युनिट काय, न्यूटन. जीचं युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केले क्वेश्चन. बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही क्वेश्चन एक्स्ट्राचे पण सॉल्व्ह केले, बोर्डचे पण क्वेश्चन सॉल्व्ह केले. तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. सॉल्व्ह केलेले डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजले असतील फार चांगली गोष्ट, नसेल समजली व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, पण हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. कारण बोर्डला विचारलेले क्वेश्चन्स यामध्ये दिलेले ते सॉल्व्ह करून बघा. बोर्डला तशाच पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. कायनेमॅटिक इक्वेशन वरती न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकतं, किंवा थेरी, केपलर्स लॉ वरती थेरी विचारली जाऊ शकते. तर हे क्वेश्चन प्रॉपर लर्न करा, प्रिपेअर करा. अडचणी आल्या तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि एक्सप्लेन केलेला आहे डिटेलमध्ये, तो व्यवस्थितरित्या समजून घ्या. तुम्हाला 10th चं मराठी मीडियम असेल किंवा सेमी इंग्लिश मीडियम असेल,
स्टेट बोर्ड असेल किंवा CBSE असेल, या सगळ्यांचे व्हिडिओ 1 बाय 1 हे तुम्हाला या YouTube चॅनलवरती मिळणार आहेत. ते बघायचे तुम्हाला आणि त्यावरून प्रिपरेशन करायचे. काही तुम्हाला अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्या तुमच्या अडचणींचा विचार करेल आणि तुम्हाला पर्सनली त्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. आपण या ठिकाणी थांबू. 10वीचं वर्ष आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमचं हे 10वीचं वर्ष आहे, तर ह्या 10वीच्या वर्षांकडे लक्ष द्या, अभ्यास करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.